विविध क्षेत्रात विविध संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले। मी संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतो की आपण प्रवीण दादांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा। मी नूरच्या खान आपणास विनंती करतो प्रातिनिधिक स्वरूपात आपणही मंचावरती यावं। जितीन दादा आपणही मंचावरती यावं। तर या ठिकाणी संपूर्ण व्यासपीठाबरोबर आपण या ठिकाणी राहिले सर आपणही यावं या ठिकाणी। आंबेडकर विचार यानंतर सगळ्यांनी जर कृपया सगळ्यांना आपण सत्कार करणार आहोत। नागरिकांचे लोकांची फुले या ठिकाणी स्वातंत्र्यवादी जरा थांबा। ऋषिकेश गायकवाड सर्वांनी जागेवरती बसायचे। यानंतर दादांचे विचार आपल्याला ऐकायचे। हे प्राथमिक स्वरूपाचे सत्कार आहे। सर्वांनी जागेवरती बसा। ऋषिकेश गायकवाड ननावडे आदिनाथ भोईटे सर्वांनी पुन्हा जागेवरती बसून घ्या। जितीन दादा तांबळे या ठिकाणी दादांचा सन्मान करतात। प्रवीण दादा गायकवाड तुम आगे बढ़ो। प्रवीण दादा गायकवाड तुम आगे बढ़ो। छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति छत्रपति संभाजी महाराज की फुले शाहू आंबेडकर विचारांचा आदरणीय प्रवीण दादा गायकवाडांना विनंती की आपले सर्वांनी कृपया खाली बसून घ्या। दादांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत। प्रवीण दादांना विनंती दादा आपले या ठिकाणी राष्ट्रमाता छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज महामानव बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले रमाई माता संतश्रेष्ठ तुकाराम महाराज गाडगे महाराज तुकडोजी महाराज या ज्या संतांनी आणि महापुरुषांनी या बहुजन समाजाच्या हक्काची आणि अधिकाराची लढाई लढली प्रथम त्यांना वंदन करतो। खरं तर मुंडवा केशवनगर भागातल्या या माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या सर्व ग्रामस्थांची आणि मुख्यतः गायकवाड गोदरे आणि डोलकर हा जो परिवार आहे ही खूप मोठी गोष्ट आहे की हे एकमेकांची भावकी मानतात आणि त्यांनी सगळ्यांनी प्रेमाने माझ्यावर हे जो विश्वास दाखवला। माझे वडील भाऊ ज्यांना आपण म्हणतो प्रतापराव गायकवाड या ठिकाणी बाळासाहेब गोदरे आहे, समीर आहे, कैलासराव आहे, वकील साहेब आहे, बंडू गायकवाड आहे, दाडसी कुटुंब आहे, सगळे म्हणजे आता विक्रम आहे, सगळ्यांची नाव घेत नाही सगळेजण। आणि मुख्यतः भैया हा किती मोठा पैलवान आहे। आता माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला तो सहज उचलतो तर ते मला वाटत नाही 500 किलोचा असेल, 1000 किलो तरी सारखा आणि ते वेगळंच आहे। इथे गमतीचा भाग सोडून देऊ। खरं तर हा तुमच्यासाठी माझ्यासाठी एक भावनिक क्षण आहे। मी पहिल्यांदा सगळ्यांची क्षमा मागतो की गावामध्ये जे काही सण उत्सव असतात किंवा 10वे 13वे लग्न कार्यामध्ये माझी उपस्थिती फार कमी असते। त्याची मुख्य कारण आहे मी कांशीराम साहेबांना मानणारा माणूस आहे। कांशीराम साहेब म्हणायचे की तुम्हाला अधिक समाज कार्य करायचं असेल तर भावनिक कृत्य करू नका। 10वे 13वे लग्न उत्सव वाढदिवस याच्यामध्ये कांशीराम जात नव्हते आणि मी कांशीरामला फॉलो करत असल्यामुळं अगदी मला अभिमान वाटतो की ठाण्यामध्ये कांशीराम साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं। डॉक्टर सी.पी. थोरातांनी लिहिलं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते ही माझ्यासाठी खूप मोठी सन्मान आहे। तरी पण मी तुमच्या सगळ्यांनी क्षमा मागतो की मी खरंच येण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रवास प्रचंड होतोय। जग फिरलो, देश फिरला,
महाराष्ट्र मी सतत 8 वेळा सलग प्रवास केला. 110 दिवसाची जिजाऊ यात्रा केली. 48 दिवसाची शिवशाही यात्रा युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना घेऊन केली. आता हा सगळं विचाराचा जो जागर आहे हा खऱ्या अर्थाने सुरू होतो तो सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धापासून. बुद्धापासून जे विचार समतेचे यायला लागतात आणि तिथपासून मग पुढे येतात महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर. आता हा जो विचार आहे हा नेमका काय तर आपल्या देशाची पिरेबल म्हणजे आपल्या देशाचं पहिलं पान. या पहिल्या पानामध्ये आपल्या लोकांना नेमकं काय द्यायचं. हा देश स्वतंत्र झाला, राज्यघटना तयार झाली आणि राज्यघटनेची चर्चा प्रचंड मोठी झाली. 12 खंडामध्ये ती प्रकाशित आहे. राज्यघटनेमध्ये खऱ्या अर्थाने भारतातल्या लोकांना अधिकार प्राप्त झाले ते 15 ऑगस्ट 1950. काय आहे आपल्या देशाची परिस्थिती, काय होती नेमकी परिस्थिती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याच्या आंदोलनाच्या वेळेस, पाण्याला स्पर्श करण्याच्या आंदोलनाच्या वेळेस मनस्फूर्ती जाळली. आणि मला अद्भुत गोष्ट ही वाटते की ज्यांनी मनस्फूर्ती जाळली त्यावेळेस बाबासाहेब हे फक्त शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नेते होते किंवा अस्पृश्यांचे नेते. परंतु त्यांचं सातत्य, त्यांचं ज्ञान, ते बॅरिस्टर आहे म्हणजे त्यावेळेच्या शिक्षण क्षेत्रातलं न्यायाचं सर्वोच्च त्यांनी ज्ञान घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ आणि त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नाने आणि त्यावेळेस नेहरू गांधींनी त्यांना संधी दिली या देशाची राज्यघटना लिहिताना ते अस्पृश्य. हे मी तुम्हाला का सांगतो की नेमकी लढाई कुठे ती समजली आणि मग त्यांनी राज्यघटना लिहिली आणि राज्यघटनेच्या माध्यमातून आपण लक्षात घेतलं पाहिजे की पिरेंबलच्या पहिल्या पानामध्ये समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष राज्य याच्यासाठी हा देश बांधील. आज या देशाचा धर्मग्रंथ जर काय असेल तर या देशाची राज्यघटना. म्हणून मी नेहमी भाषणामध्ये सांगतो महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वातंत्र्य याच्यासाठी आमची लढाई आहे. 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंतीपासून माझा प्रवास सुरू होतो. पुढे कमीत कमी 1.5-2 महिने महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती बरोबर 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. पण सगळीकडे जयंती उत्सव चालू असताना वक्ते मिळत नाही, प्रबोधन होत नाही आणि मग 1.5-2 महिने अधिक तो प्रवास चालतो. मी सलग कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये भास्करराव जाधवाने महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा बसवला 1950 ला आणि त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये भास्करराव जाधवांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पुतळा बसवला. त्यांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांनी आपल्याच पुतळ्याला बेळगावला जात असताना भेट दिली. ही वस्तुस्थिती आहे. महात्मा ज्योतिबा फुले बरोबर बाबासाहेबांचा पुतळा त्यांच्या हयातीमध्ये कोल्हापूरमध्ये बसवला ते भास्करराव जाधव हे सत्यशोधक चळवळीचे. सत्यशोधक चळवळ काय आहे? महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशातला खितपत पडलेला बहुजन समाज, अस्पृश्य समाज, स्त्री, दिन, दलित यांच्यासाठी एक चळवळ सुरू केली. त्याचं नाव होतं सत्यशोधक चळवळ. सत्याचा शोध घेणं काही वाईट नाहीये. सत्य सर्वांचा धर्म, सर्व धर्मांचे माहेर, सत्य अंतिम आहे. सत्य धर्म त्यांनी काढला आणि सत्य धर्माच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन सुरू केलं. या देशातल्या धर्मव्यवस्थेने, वैदिक ब्राह्मणी धर्मव्यवस्थेने या देशाच्या लोकांना नाकारलेले हक्क याच्यावर पहिली चर्चा ब्रिटिश काळामध्ये अधिकृत केली ती महात्मा ज्योतिबा फुले. तो विचार पुढे गेला शाहू महाराजांनी. शाहू महाराजांबरोबर 1899 ते 1901 वेदउक्त का पुराणोक्त प्रकरण कोल्हापूरमध्ये घडलं होतं.
आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पेटला. आणि शाहू महाराज ज्यावेळेस सत्यशोधक चळवळीमध्ये काम करायला लागले, केशवराव जयदेव शंकरराव मोरे असतील, जवळकर असतील, यांनी ज्यावेळेस आक्रमकपणे सत्यशोधक चळवळीची मांडणी केली, तिला बदनाम केलं इथल्या व्यवस्थेने, तिला ब्राह्मणेतर चळवळ म्हटलं. आणि मग ती ब्राह्मणेतर चळवळ असल्यामुळं त्याच्यात वाद उत्पन्न झाला. आणि मग आपण जे काही सगळे सज्जन समजतो स्वतःला, भूमिका घेत नाही आणि वादापासून हळूहळू लोक कमी झाले आणि खऱ्या अर्थाने प्रबोधनाची असलेली सत्यशोधक चळवळ जवळपास थांबत गेली. पण सुदैवाने शाहू महाराज यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कोल्हापूरला बोलवून, आता अस्पृश्यांना नेता मिळाला, माझी काळजी संपली, त्यांची हत्तीवरनं मिरवणूक काढली, साखर वाटली, मानगावला परिषद घेतली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभी राहिली. तसंच सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये सयाजीराव महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक आणि सत्कार लंडन मध्ये केला. मला हे का सांगायचंय? महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, बाबासाहेब आंबेडकर हे जर आमचे महापुरुष एक होते तर आम्ही जाती जातीची अस्मिता घेऊन आम्ही का वाटले गेलेले हे आपण जाती जाती का? अरे शेवटी महापुरुषांना अपेक्षित काय होती? ती मानवता आहे. बुद्ध आमच्या जीवनात यायलाच पाहिजे, गांधीजी आमच्या जीवनात यायलाच पाहिजे. जगामध्ये भारताची ओळख फक्त बुद्ध आणि गांधीमुळे लक्षात. अगदी परवा दिवशी आफ्रिकेतल्या एका देशामध्ये त्यांच्या संसदेच्या समोर जर कुणाचा पुतळा उभा राहिला असेल तो गांधीजींचा आहे. मार्टिन लुथर किंग जिने अमेरिकेमध्ये अस्पृश्य जसे आपल्याकडे जीवन जगतात तसंच तिथं निग्रो आफ्रिकन लोक, त्यांना कुठलेही समान अधिकार नव्हते, माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नव्हते. ती चळवळ तिथं सुरू केली. मार्टिन लुथर किंगनी वॉशिंग्टन डीसीला भाषण करताना सांगितलं की मला ही प्रेरणा महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी या भारतात मिळाली. काय माहिती आपल्याकडे? आपण वाचायला तयार नाही, पण बोलायला तयार नाही आणि आपण स्वीकारायला तयार नाही. सगळ्यांना दोन डोळे, सगळ्यांना दोन काने, सगळ्यांना एक जीभ, एक डोकं, दोन, सगळं मानव एकच आहे, पण आपण ते तयारच नाहीये. मग आताची राजकीय सामाजिक परिस्थिती काय? आजची राजकीय सामाजिक परिस्थिती अशी आहे की पाशवी बहुमत पाहिजे. कशासाठी? या देशाच्या राज्यघटनेला हात घालण्यासाठी. का राज्यघटना बदलायची? राज्यघटनेच्या तत्वाचं पहिलं मी सांगितलं समता आणि मनुस्मृतीमध्ये विषमता, वर्ण व्यवस्था, एकाच्या डोक्यावर एक. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशामध्ये 6000 जाती आहेत आणि कशी आहे ती? बहुमजली इमारत आहे, त्याच्यामध्ये शिडी नाहीये, एकाला दुसरी जात स्वीकारता येत नाहीये, आपली जात बदलता येत नाहीये, जातीमध्ये बंदिस्त केले तुम्हाला. आणि या जाती तोडल्या पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंना जातीयांताची लढाई लढायची होती. शाहू महाराजांना जातीयांताची लढाई लढायची होती, म्हणून त्यांनी धनगर मराठा विवाह घडून आणले होते. मी या मुंबईमध्ये राहतो, आम्ही माळी मराठा संघर्ष किती वर्ष बघत होतो. मी एक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. मराठवाड्या बंधारी मराठा सुरू आहे सध्या. आम्ही जातीच्या अस्मितेने आम्ही मतदान करतो. या देशाच्या लोकशाहीबद्दल एक पुस्तक लिहिलं गेले, कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स. देशाचं राजकारण जातीच्या मार्गातलं जात. जातीच्या मार्गातलं जात असेल तर योग्य, चांगला, विजनरी नेता तुम्हाला मिळत. आता विधिमंडळामध्ये काय घडलं तुम्ही बघितलं 2 दिवसापूर्वी. आमदारांचे कार्यकर्ते हाणामारी करतात. विधिमंडळ काय? न्यायदान करण्यासाठी बनवलेलं पवित्र आहे. पावित्र्य मागते कायदे बनतात, त्यातनं तुम्हाला न्याय मिळतो. आता जनसुराज्य कायदा काढला. जनसुराज्य म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी कायदा काढला. आज माझ्यावर 9 दिवस होऊन हल्ला झाला
अजून पोलीस संरक्षण दिलं नाही आणि मी ते घेणार नाही हे पण सांगितलेलं. पण ज्यावेळेस तुम्ही कायदा करता तर कायदा केल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी कोण करणार? माझ्या हल्ल्याबद्दल तर तुम्हाला माहिती असली पाहिजे. मी ऐकलेली आहे सोशल मीडियामधनं. मुख्य मी मराठवाड्याच्या दौऱ्यावरून ऑस्ट्रेलिया तर कॅनडा अवघा मुलुक आपला याच्यासाठी नवउद्योजक तयार करणे आणि रोटरी क्लब जो आहे त्यांनी जुन्या उद्योजकांना मार्गदर्शन ठेवलं. आणि मराठवाड्याचा शेवटचा भाग जो कार्यक्रम होता तो भैयाची सासूरवाडी आमच्या नाही का, भैयाची सासूरवाडी आजचा धाराशिव आणि पूर्वीचा उस्मानाबाद या ठिकाणी आहे. आणि तिथं गेल्यानंतर आणि 2 दिवस चांगले कार्यक्रम केले. जन्मयदेवराजे भोसले जे अक्कलकोटच्या तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये सगळ्यात मोठं सन्माननीय व्यक्ती आहे. तिथं त्यांच्या संस्था आहेत, शाळा आहेत, कॉलेज आहेत. तसंच ते अन्न छत्र मंडळ चालवतात. स्वामी समर्थांचं अन्न छत्र मंडळ ते चालवतात. सगळे तिथले देवस्थानचे ट्रस्टी आणि तिथला बहुजन समाजाचा आग्रह होता की आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे असते त्यांच्या ज्येष्ठतेप्रमाणे जन्मयदेवराजे भोसलेंचा नागरिक सत्कार करा. आणि म्हणून खेडेकर साहेब जाऊ शकत नव्हते. कार्यक्रमाला त्यांनी होकार दिला नव्हता आणि म्हणून तिथल्या सगळ्या लोकांनी माझ्या हस्ते सत्कार ठेवला. म्हणजे तिथल्या सगळ्यात आदरणीय प्रमुख माणसाचा सत्कार माझ्या हस्ते ठेवला होता. त्यामुळे कुठला वादाचा विषय नव्हता आणि काही कुणावर टीका करतो याचा विषय नव्हता. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी तिथं पोहोचल्यानंतर तिथं आम्हाला यथाचित सन्मान मिळाला पाहिजे होता. मला तर वाटत नाही तसं मिळालं. आणि मग तिथे गेल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असताना जन्मयदेवराजे भोसले, त्याच्यानंतर डॉक्टर शिवरत्न शेटे हे शिवव्याख्याते आणि प्रवेशद्वारापर्यंत गेलो. मला असं वाटतं की काही कार्यकर्ते माझ्याकडे भेटायला आले सन्मानाने आणि म्हणून मी गांभीर राहिलो. माझ्यावर त्यांनी वंगत तेल टाकलं. वंगत तेल म्हणजे टाकाऊ जे गाड्यांचं जे आपण चेंज करतो अत्यंत घाणेरडं तेल त्यांनी माझ्या अंगावर टाकलं. मला ते कळण्याच्या आत तिथं काही वातावरण तयार झालं. तुम्ही जे बघितलं ते बीजेपीच्या PR एजन्सीने ऑफिशियली व्हिडिओ बनवले. हे पुण्यात आले होते आणि त्यांनी ती सगळे जेवढे व्हिडिओ त्यांच्या सोयीचे होते तेवढे त्यांनी व्हायरल केले. तिथं भयानक परिस्थिती झाली. गाडीमध्ये ते माझे घुसले, माझी गाडी फोडली, माझ्यावर आत्मघातकी हल्ला केला. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं आज मी जिवंत आहे ही गोष्ट मात्र सत्य आहे. आणि म्हणून त्यावेळेस मी तिथं विचार केला. मी अत्यंत शांत डोकं ठेवलं. मी आंदोलन करताना नमस्कार केला, हात जोडले की त्यांची साधी मागणी होती की संभाजी ब्रिगेडचं नाव हे छत्रपती संभाजी ब्रिगेड करावं. आणि याच्यावर 3 महिने झाले चर्चा चालू होती. पण आपल्याला सगळ्यांना माहिती की धर्मदाय आयुक्तांकडे संस्था रजिस्टर आहे, जनरल बॉडी घ्यावी लागते आणि हे सगळी प्रक्रिया चालू असताना छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाची संघटना मुंबईमध्ये सचिन कांबळेंनी रजिस्टर केली. तर हा सगळा जो काही विषय आहे मी त्या दीपक काटेंना सांगितला. परंतु योजना बनवली होती दीपक काटेंची. एका भयंकर गुन्ह्यामध्ये लोगावला त्यांना अटक झाली होती. त्यांच्याकडे 2 पिस्तूल आणि 28 कारतूस होती. अशा आर्म ऍक्ट मध्ये इंडियन पिनल कोड 3 प्रमाणे त्यांना अटक झाली होती. त्यांना मोका लागला होता. त्यांना मोका लागला पाहिजे होता. पण सरकारने पोलीस खात्याच्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांचे पूर्वीचे जे गुन्हे 10 म्हणजे भावाचा खून इथपासून खंडणी हे सगळ्या गोष्टी लपवल्या आणि त्यांना जामीन मिळाला. आणि जामीन मिळाल्यानंतर एक योजना बनवलेली आहे संघ परिवाराच्या माध्यमातून की इथल्या पुरोगामी विचाराच्या फुलेशाह आंबेडकरांच्या मानवतेचे विचार मांडणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यात येईल. आता तुम्ही फुलेंवर हल्ला केला, मारेकरी घातले आणि सत्यशोधक चित्रपट काढला. तुम्हाला माहिती असेल आमचे लोक इतके भारी आहेत की आम्ही चित्रपट काढल्यानंतर सुद्धा चित्रपट आम्हाला स्पॉन्सर करायला लागला की तुम्ही येऊन बघा आम्हाला. अरे हा सत्यशोधक चित्रपट अधिक महात्मा फुले तुम्हाला कळावा कारण तुम्ही पुस्तकं वाचत नाही. आणि मग फुलेंचा जो इतिहास आहे हा आम्ही आता नवीन पिक्चर काढला होता सत्यशोधक. पण आम्हाला त्याच्यात प्रचंड नुकसान झालं.
आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची सिरियलचा मी निर्माता आहे आणि डॉक्टर अमर कोल्हेंनी संभाजी महाराजांची भूमिका केली आणि प्राजक्ता गायकवाडनी भूमिका केली त्याच्यामध्ये. ती मुंडव्याची आहे. यशस्वी मालिका झाली. संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत आमच्या माध्यमातून गेला आणि हा इतिहास सांगत असताना आम्ही अनेक पुस्तकं पहिली प्रकाशित केली. मी 3000 पेक्षा जास्त व्याख्यानं महापुरुषांवर म्हणजे पूर्ण देशभर, कारण दिल्ली पासून इकडे केरळ पर्यंत सगळीकडे जाऊन आलो मी. बामसेटच्या माध्यमातून मी राष्ट्रीय अधिवेशन असेल त्या कार्यक्रमामध्ये मी गेलेलो आहे आणि हे सगळं करत असताना मी नेमकं 2018 पासून मी आरक्षणाच्या मर्यादा लक्षात घेऊन बहुजन समाजामध्ये एक आर्थिक चळवळ निर्माण केली. अर्थकारण, उद्योजकता, व्यावसायिकता. आपल्या लोकांनी व्यवसाय केला पाहिजे. आपल्या लोकांनी आर्थिक समृद्धी, आपण फायनान्शियल इलिटरेट आहोत, असाक्षर आहोत, आपल्याकडे प्रचंड पैसे येतात, पण पैशाची गुंतवणूक कशी करावी, ते कसे वाढवावे, कसं. आणि मी आता तुम्हाला सांगतो की 30-30 वर्ष मोठे उद्योग करणारे मराठवाड्यातले लोक माझ्या भाषणानंतर म्हटले असं आम्हाला कोणी शिकवलं नाही, असं आम्हाला कोणी सांगितलं नाही. आणि मग त्यांच्या अर्थकारणाची बाजू जी आहे किंवा सध्या वाढत असलेली महागाई, किती महागाई वाढती. माझ्या आईने मला, माझा जन्म झाला 56 वर्षापूर्वी, त्यावेळेस सोन्याची चेन केली होती. 100 रुपये तोळा, 12 ग्रॅमचा तोळा होता, 12 ग्रॅमचा. 100 रुपये तोळ्याची चेन मला बनवली होती. आज सोनं 1 लाख रुपयावर गेले. याचा अर्थ समजून घ्या, महागाई वाढत चालली. तुम्ही जिथे तिथं राहण्यासाठी सुद्धा खूप आर्थिक स्पर्धा करावा लागते आणि म्हणून समाजातल्या तरुणांमध्ये, बहुजन समाजातल्या लोकांमध्ये आर्थिक चळवळ सुरू केली. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अवघा मुलगा आपला, या भाषणातलं जगातल्या संधी, जगातल्या नोकऱ्या. आणि हे करत असताना मी तुम्हाला आज सांगतो की माझ्यावर दीपक काटेने हल्ला केला. तो भाजपचा सरचिटणीस आहे आणि माझ्याकडे आलेला गेल्या आठवड्यामध्ये विशाल काटे हा आता कॉंगो रिपब्लिक मध्ये 1-2 वर्षापासून नोकरीला गेलेला आहे. त्याच्यावर एक आर्टिकल लिहिलं होतं की विशाल काटे भारतात आला त्यावेळेस त्याच्या आईला त्यांनी पहिलं पोरमाळा बनवली सोन्याची, पहिली साडी घेतली, वडिलांना कपडे घेतले, घर दुरुस्त केलं. मग त्यांचे आई वडील म्हणजे अरे ज्यांच्यामुळे परदेशात गेला त्यांना किमान भेट कर. तो म्हणला मला त्यांना नेमकं सापडत नाही शोध. त्यांनी काही 2-3 दिवस हडपसर मध्ये राहून माझी माहिती घेतली आणि माझ्या घरी आला सकाळी आणि तो अक्षरशः गळ्यात पडून रडत. आज त्याच्या कुटुंबाचं अर्थकारण व्यवस्थित चाललंय, आई वडील सुखी झालेले. असे किती लोक आहेत माहिती तुम्हाला. विशाल काटे नंतर आमची जी टीम काम करते आंतरराष्ट्रीय लेवलवर, तर आम्ही प्रयत्न केला की माहिती गोळा करावी, नेटवर्किंग तयार झालं. समजा आता राजू जगताप परदेशात गेला तर राजू काय करतो की मुंडव्यातल्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला संपर्क करतो. समजा दिलीपला करत असेल किंवा विक्रमला करत असेल किंवा अशा प्रकारचा कुणी मुलगा आहे का जो आयटीआय झालेला आहे किंवा एखाद्या त्याला लेबर काय काम करते, असं करत करत नेटवर्किंग तयार झालं. अतिशयोक्ती नाही तर मागच्या काही वर्षात 20,000 तरुण परदेशात. गेल्याच महिन्यामध्ये बीव्हीजी, भारत विकास ग्रुप, हनुमंत गायकवाड यांच्याबरोबर आम्ही करार केला. आमच्या या चळवळीला गरज असली की परदेशात पाठवण्याच्या यंत्रणेची, पासपोर्ट असेल, विजा असेल, तिथं राहण्याची, जेवणाची व्यवस्था. आणि या अंतर्गत बीव्हीजीने आता जपान, जर्मनी, इटली जवळपास 25 देशाबरोबर अधिकृत करार केले. आपल्याकडे इथं सीपी होते उमरानीकर, माहिती तुम्हाला. आता उमरानीकरचा मुलगा हे दुबईला होते, त्या उमरानीकरचा मुलगा बीव्हीजीनी अधिकृत नेमलेला आहे. फ्री कॉल, टोल फ्री हे केलेले. त्यांना तुम्ही सांगू शकता आता जवळपास जगामध्ये बऱ्याच देशामध्ये ओल्ड एज पीपलची समस्या, म्हणजे ज्येष्ठ नागरिक खूप आहे आणि तरुण मुलांची संख्या कमी असल्यामुळे जगभर संधी उपलब्ध झालेली. तुम्ही नाही घेतली तर अन्य 220 देश आहेत लक्षात, 220 देश. आणि ही मांडणी करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की आज मी तुमच्याशी बोलतोय. लाडाची कुल्फी तुम्हाला माहिती आहे,
लाडाच्या कुल्फीपासून तुम्ही येवलेचा असेल किंवा ब्रह्मानंद इडली या अशा प्रकारच्या फ्रँचायझी मॉडेल बरोबर मी काम करतो आणि असे जवळपास 250 नवउद्योजक तयार झाले त्यांच्याशी माझा संपर्क आहे, संबंध आहे. कारण एक लक्षात ठेवा, जो माणूस पैशावर प्रेम करतो लोक त्याच्यावर प्रेम करतात. माझे आजोबा आनंदराव देवराव गायकवाड, आपण त्यांना अण्णा म्हणायचो. मला खूप कौतुक वाटायचं की आपण बिल्डिंग बांधली, एवढी बिल्डिंग बांधली, एवढे फ्लॅट बांधले. संध्याकाळी घरी आलो की आईला आणि अण्णांना मी कौतुकाने सांगायचो, आता आपण इकडे काम सुरू केले, आपण तिकडे बिल्डिंग बांधतोय, आपण हे काम करतोय. ते म्हणजे शहाणपणा शिकू नको म्हणायचे. हे तू किती फ्लॅट बांधले मला काही इंटरेस्ट नाही म्हणले, आणि तुझ्याकडे किती जमीन आहे माझ्याकडे इंटरेस्ट नाही. समाजाचं हिताचं काम केलं पाहिजे, घराण्याचा आणि गावाचा उद्धार झाला पाहिजे याच्यासाठी काम केलं पाहिजे. हे म्हणायचे घराण्याच्या आणि गावाच्या उद्धारासाठी काम करणं. हे तुझे फ्लॅट किती झाले आणि जमीन किती, माझा इंटरेस्ट आहे. हे माझ्या आजोबांनी माझे विचार केले. त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या मला. नॉक नॉक द डोर विल ओपन. प्रयत्न करत जा, यश मिळेल म्हटले. इट इज नॉट दॅट व्हॉट यू गेन, इट इज दॅट व्हॉट यू सेव्ह. इज श्रीमंती संपत्ती ठेवण्यामध्ये, ऍसेट्स ठेवण्यामध्ये. आमच्या समाजाची मानसिकता काय? लग्न झालं, मुलं झाली, पहिलं विभाजन. इसके हिसाब से मेरा कितना, ही प्रॉपर्टी माझी कशी, मी ही वाटून कशी घेईल. अरे तुम्ही तुमच्या संपत्तीचं वाटप केल्यानंतर बिझनेस या शब्दाचा अर्थ करतो का तुम्हाला? बिझनेस या शब्दाचा अर्थ आहे संपत्तीची वृद्धी, व्यवसायाची वृद्धी केल्याने संपत्तीची वृद्धी होती. मराठी माणसामध्ये पहिली मानसिकता आहे इसके हिसाब से मेरा कितना. तुम्हाला माहिती आहे गुजराती, मारवाडी, सिंधी लोकांमध्ये हे कुटुंबाच्या आतमध्ये कॉन्स्टिट्यूशन बनवतात, कायदा बनवतात. वकील साहेबांना माहिती आहे, ते वकील साहेब बसले तिथं. किती लोकांच्या कुटुंबामध्ये कायदा आहे? संपत्ती एकत्र राहिली पाहिजे. संपत्तीतनं निर्माण झालेल्या नफ्यामध्ये तुम्ही तुमचं वाटप करा. जो नफा मिळेल ते वाटून घ्या. 1-2 लाख आम्ही पहिलं धावत आलो, घर वाटून, संपत्ती वाटून. अरे मानसिकता आहे तुमची. मी गुजराती नावाचं पुस्तक वाचलं. तुमचा थोडा वेळ घेतो, काय करणार. सलीम त्रिपाठी म्हणून जे लंडनला असतात, त्यांनी तर गुजराती नावाचं पुस्तक लिहिलं. तर गुजराती पुस्तकामध्ये त्यांनी गुजराती शब्दाची व्याख्या केली की तुम्ही ऐकता गुजराती शब्दाचा अर्थ आहे व्यापारी. आणि शब्दाचा अर्थ आहे गुजराती व्यापारी. गुजराती भाषा लँग्वेज ऑफ कॉमर्स, व्यवसायाची भाषा. आपण काय म्हणतो गुजराती माणूस धन्यवाद, बरोबर आहे ना. आता मला त्या त्रिपाठीला भेटायची संधी मिळाली. मी त्याला म्हटलं, त्याला आश्चर्य वाटतंय मराठी माणूस आपल्या कार्यक्रमाला कसा आला. इथले गुजराती लोक आले होते, मी माझा सहकारी गेलो होतो. मी त्यांना भेटलो, पुस्तकावर सही घेतली, पुस्तक घेतलं. त्यांना म्हटलं मराठी माणसाबद्दल तुमचं मत काय. ते म्हणले मी मुंबईला शिकायला होतो, माझा जन्म मुंबईचा आहे. पुढे मी लंडनला गेलो, अमेरिकेला गेलो, तिकडे पत्रकारिता केली. मराठी माणसाचा स्वभाव असा आहे, अरे नोकरी कुठं करतो आणि नोकरी कशी आहे. 2 गुजराती माणसं भेटले, व्यवसाय काय करतो आणि नफा किती आहे. बघा हिऱ्याचं मार्केट गुजराती लोकांच्या ताब्यात, शेअर मार्केट गुजराती माणसाच्या ताब्यात. आणि आजचा हा देश कुणाच्या ताब्यात आहे? गुजराती माणसाच्या ताब्यात. म्हणजे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपली मानसिकता कशी बनवली पाहिजे. आणि संघटित राहून ताकद आहे का विघटित होऊन जातीमध्ये, वर्णामध्ये, धर्मामध्ये आमचं विभाजन किती. आणि मग हे सगळ्या विभाजनामध्ये तुमची ताकद वाढणार आहे का. चायनाची इकॉनॉमी किती माहिती तुम्हाला? 1990 ला भारतापेक्षा कमी जीडीपी होती. आज चायनाची इकॉनॉमी आहे $21 लाख ट्रिलियन. भारताची काय? भारताची $3.5 लाख ट्रिलियन. भारतामध्ये 60% लोक बिलो पॉवर्टी लाईन आहे, गरिबी रेषेच्या खाली. म्हणून त्यांना अन्न सुरक्षा कायद्यामध्ये अन्नधान्य मोफत दिलं जातं.
त्यांना शेतकरी सन्मान योजनेमध्ये 6,000 केंद्राकडून महाराष्ट्र सरकारकडून 6,000 12,000 रुपये मिळतात. आणि मग लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना पण पैसे दिले जातात. हा प्रावलंबी समाज बनवायचा कार्यक्रम आहे. स्वावलंबी नाही, हा प्रावलंबी, अवलंबून, डिपेंडन्सी. आणि हा देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली. चायनाने 30 वर्षामध्ये साम्यवादी असलेल्या चायनाने भांडवलशाहीचा पुरस्कार केला आणि जगामध्ये इकॉनॉमी दाखवली. ट्रम्पची आता बघितलं ना, ट्रम्प टेरिफ वॉर काय, अमेरिकेमध्ये 68% व्यापार चायनाच्या ताब्यात आहे. पुस्तक प्रकाशित केलं, त्याच्यात सप्रमाण सिद्ध केलं की शिवाजी महाराजांनी आरमारच्या माध्यमातून नुसतं संरक्षण नाही तर जगाबरोबर 9 कोटीचा व्यापार केला. वकील साहेब, 9 कोटीचा व्यापार 350 वर्षापूर्वी. काय करतो? सुरत लुटलेली नाहीये. शास्त्र खानाने या स्वराज्यावर घाला घातला. 3 वर्ष स्वराज्याचं महसूल बुडवलं, त्याची वसुली त्यावेळेस सुरत लुटून केली शिवाजी महाराजांनी, कारण स्वराज्य टिकवायचं होतं. आग्र्याला ज्यावेळेस जिजाऊ शिवाजी महाराज अटकेत होते त्यावेळेस राज्यकारभार जिजाऊ चालवत होते, पदरच्या पैशांनी चालवत होते. जिजाऊंनी स्वतःकडे असलेल्या पैशांनी स्वराज्य टिकवलं. मला येथे सांगायचंय, ते नीट लक्षात घ्या. माझ्यावर हल्ला होईल नाही होईल हा नंतरचा भाग आहे. मी जगलो आणि मेलेले प्रश्न सुटणार नाही. इथला माणूस माणसासारखा वागला पाहिजे. आता प्रश्न काय आहे की संत तुकाराम महाराज हे 350 वर्षापूर्वी म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच. उदासीनता कशात येते? गरिबीमध्ये, दरिद्रीमध्ये. जोडून या धन म्हणजे पार्टनरशिप करा. आपण शेअर मार्केटमध्ये पैसे घालतो, आपण म्युच्युअल फंड मध्ये पैसे घालतो, पण आपल्या जवळच्या सहकाऱ्यांबरोबर विश्वासाने व्यवसाय करत नाही. आपण जे करतोय हे अत्यंत चुकीचं आहे. कारण आजचा काळ स्पर्धेचा काळ आहे. तुम्ही कुठेही छोटस किराणा मालाचं दुकान टाका तरी जगाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही काउंटेबल आहे. लक्षात, जगाच्या इकॉनॉमी मध्ये तुम्ही काउंटेबल आहे. मग हे जे माझं काम आहे, हे माझं काम कुणाला तरी खुपतंय, कुणाला तरी वाटतंय की स्ट्रॅटेजी आहे. आणि मग मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा, मानवतेचा विचाराचा परत 1.5 महिना 2 महिने प्रचार प्रसार करतो. आणि शिवजयंती सगळ्यात मोठी सुरू केली शिवनेरीला. आणि संभाजी महाराजांची जयंती पुरंदरला सुरू केली. आणि 6 जूनचा राज्याभिषेक आम्ही सुरू केला. आज जरी छत्रपती संभाजी महाराज तिथं राज्याभिषेकाच्या सोहळ्यामधले प्रमुख असले तरी ही संपूर्ण यंत्रणा 1.5-2 लाख जे जमतात हे आमचे कार्यकर्ते. सिंदखेड राजाला 12 जानेवारीला 3.5-4 लाख लोक जमतात. हे आमचं यश आहे. खरं तर मी तुम्हाला सांगतो, अशा प्रसंगी माझ्यावर काळ असलं किंवा रवंगल तेल टाकलं, माझ्यावर आत्मघातकी हल्ला झाला. अशा काळामध्ये मला माझ्या कुटुंबातले लोक माझ्या पाठीशी उभे राहिले, माझा जो सन्मान केला, माझा जो सत्कार केला तो अभूतपूर्व आहे. जगात कुठेही सत्कार झाला तरी मी तुम्हाला सांगतो की या सत्काराचं मोल हे सगळ्यात मोठं आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या सत्काराची तयारी सुरू आहे. सत्कार घ्यावा का नाही घ्यावा, सत्कार घ्यावा किंवा नाही घ्यावा याच्याबद्दल माझ्यामध्ये प्रश्न आहे. कारण आम्ही संघटित झाले पाहिजे आणि संघटितपणे ताकद लावली पाहिजे. आणि संघटित ताकद याच्यासाठी लावली पाहिजे, माझा विचार हा माझा नाही. मी महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या विचाराचा मी फक्त वाहक. मी काय त्याचा निर्माता नाही. परंतु मी हे का करत आलो तर याच्यातनं समाजामध्ये चांगलं वातावरण तयार व्हावं, समाजामधल्या लोकांना न्याय मिळावा, राज्यघटनेला अभिप्रेत असलेलं अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, हाताला रोजगार मिळावा, याच्यासाठी मी काम करतो. मी कधीही सोनं अंगावर घातलं नाही, कधीही घड्याळ घातलेलं नाही मी, पण वेळेत पोहोचण्याचं मात्र मी नियम 100% पाळले. दुसरा मुद्दा असा आहे की सतत शरद पवार साहेबांचा उल्लेख झाला. मला सगळ्यांनाच माहिती आहे की आमचे वडील प्रतापराव गायकवाड यांचे ते
अगदी राजकारणात येण्यापूर्वीचे मित्र आहेत. त्यांच्याशी माझं ऋणानुबंध तयार झालं. राजकीय महत्वाकांक्षेपूर्वी मी कधीही शरद पवार साहेबांच्या जवळ गेलो नाही. मी त्यांच्या जवळ गेलो आमच्या अण्णांच्या निधनानंतर. माझा त्यांचा परिचय होता, पण तेवढं नव्हतं जेवढं आज झालं. मी अण्णांच्या नंतर एक आजोबाच्या नात्याने एक मार्गदर्शक असला पाहिजे. मी जे काम करतो, माझा जे व्यवसाय चालतो, आणि मला साहेबांबरोबर अधिक प्रवास करण्याची संधी मिळाली. मी त्यांच्यावर हेलिकॉप्टर मध्ये प्रवास केला, मी त्यांच्या गाडीतनं प्रवास केला. मला त्यांनी एवढी सन्मानाची वागणूक दिली. लोकसभेच्या वेळेस मी जे पण केलं हे विरोधकांना माहित झालं. विधानसभेच्या वेळेस जे घडलं ते घडलं, मला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण विधानसभेत पण मी सक्रिय होतो आणि लोकसभेला पण सक्रिय होतो. आणि म्हणून जे काय आज सत्ताधारी लोक आहेत त्यांचा मी अडसर ठरल्यामुळं हा हल्ला झाला. हे माझं मत नाहीये, तर हा मी जे डॉट सोडले, घटनाक्रम कसे 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 घडले आणि त्यातला अर्थ असा दिसतो माझी काहीही राजकीय महत्वाकांक्षा नाही. मी तुमचा अधिक वेळ याच्यासाठी घेतला की तुम्हाला मी द्यायला पाहिजे वेळ. पण माझा प्रॉब्लेम असा झाला की मी या गावात राहतो, गावात राहण्याचा मोठा झाला, परंतु मी आता गावाच्या बाहेर मगरपट्टा सिटीत राहिलो. माझी कर्मभूमी ही शिवाजीनगर गावठाण झाली. 1993 पासून श्री शिवाजी व्यायाम मंडळ मध्ये आम्ही सातत्याने काम करतो. जसं आज आपला इथं सत्कार झाला तसंच गावठाणातल्या लोकांनी काल सिद्ध केला. तेही खूप भावुक झाले होते. मी तुमच्या सगळ्यांच्या भावना समजतो, पण मला एवढंच सांगायचंय, तुकाराम महाराज म्हणतात, घेणाऱ्याचं आणि देणाऱ्याचं माप सारखं असावं. आता ज्यांनी द्यायचे त्यांनी दिलेलं आहे, आता परत द्यायची वेळ आलेली आहे. योग्य संभाजी ब्रिगेडचा इतिहास ज्याला माहिती आहे, त्याला माहिती आहे संभाजी ब्रिगेडचा इतिहास. आम्ही कुणाचं उष्ण ठेवत नाही. म्हणून खरं तर मी आता भाऊक आहे, मला खूप भावना आहे त्याच्यामध्ये. कारण ज्यांच्यामुळे मी लहानाचा मोठा झाला. म्हणजे मी तुम्हाला गमतीने सांगितलं, जर अण्णाच्या घरापाशी त्या मला सगळे त्या आपल्या चहाच्या दुकानात बसायचे किंवा ते आपलं सावतामाळी मिसळचं दुकान बसायचं. आणि हा सगळा माझा परिवार आहे, माझं कुटुंब आहे. आणि एकेकाळी इथं जेवढे भाजीवाले आहेत ना, माझा मुलगा जसं जसं खेळायला लागला त्या सगळ्यांना माझ्या मुलाला सांगायचे भाजीवाले सगळ्यात जास्त बापपणे तुझ्या त्रास दिला. असा कोळकर खेळकर माझ्या आयुष्यात सगळं हॉस्टेलला गेल्यावर श्री शिवाजी मिलिटरी स्कूलला. आणि सुनील येते सगळे. आता काय सांगायचं, प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो मी, पण खरं तर मला तुम्ही सगळ्यांनी घडवलं आणि खरं तर तुमच्यामुळे मी घडलो. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, प्रेम ठेवलं, मी तुमचा कायम सततशः आयुष्यभर ऋणी राहील. फुले शाहू आंबेडकरांचे विचार वाहणारे जे वाहक आहेत त्या सर्वांच्या वतीने तुमचा सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे सांगता अशी मी